नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. मुंबई येथील विलेपार्लेमधील पूर्वस्थित जैन मंदिर पाडण्यात आले असून सदर मंदिर शासनाच्या खर्चाने पुन्हा उभारण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राहुरी तालुका जैन समाजाच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी मुंबई महानगरपालिकेद्वारे विलेपार्ले पूर्व कांबळीवाडी परिसरामधील 26 वर्ष पुरातन असे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे पोलीस बळाचा अनधिकृत पद्धतीने वापर करून अचानकपणे सदरील मंदिर उद्ध्वस्त केले गेले, ज्याबद्दल संपूर्ण देशभरात जैन समाजात प्रचंड संताप तयार झाला आहे. सदर मंदिर 1998 मध्ये सर्व परवानगी घेऊन जैन परंपरेनुसार शांततापूर्व पद्धतीने त्याची स्थापना करण्यात आली होती. सदरील मंदिर जैन समाजातील लोकांचे आराधना केंद्र बनले होते व तिथे दररोज शेकडो भाविक पूजा अर्चना करत होते. ते मंदिर जैन समाजाचे धर्मनिष्ठा व आस्थाचे प्रतीक होते. इतके प्राचीन मंदिर अगदी दादागिरी पद्धतीने जमीनदोस्त करण्यात आले व त्या कारणाने संपूर्ण जैन समाजात नाराजी पसरली आहे. संपूर्ण देशातील सकल जैन समाजाकडून आपणास निवेदन देत आहोत की या घटनेची तत्पर दखल घेऊन यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी वर्गावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राहुरी तालुका जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर प्रकाश पारख, संतोष कुमार लोढा, आनंद देसरडा, राहुल चुत्तर, जितेंद्र लुक्कड, प्रतीक बोरा, संजय भोगावत, मोहनलाल कोठारी, पारस जैन, निलेश चुत्तर, आशिष मुथा, प्रशांत चुत्तर, डॉक्टर अरुणा भंडारी, योगेश चुत्तर, भाग्येश सुराणा, किरण सुराणा, प्रशांत नहार, रुपेश सुराणा, अमित राका, सुभाष सावज, राजेंद्र मुथा, किशोर सावज आदींच्या सह्या आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी मुंबई महापालिकेतर्फे विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिराची अतिक्रमणाच्या नावाखाली जी तोडफोड करण्यात आली, त्या संदर्भात आज आम्ही तहसीलदार आणि PI साहेब यांना राहुरी सकल जैन समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. सकल जैन समाजाची अशी भावना आहे की ज्या वेळेला त्या मंदिराची स्थापना झाली त्यावेळेला 1998 साली संपूर्ण कायदेशीर परिपूर्णता करून त्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि तरी पण काही हॉटेल व्यावसायिकांच्या दबावाला बळी पडून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जैन मंदिरावर कारवाई करून ते जे बांधकाम आहे ते जमीनदोस्त केलेलं आहे. तर आमच्या सकल जैन समाजाची अशी मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ती कारवाई केली त्या अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करून जे मंदिर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे त्या मंदिराची पुनर्उभारणी सरकारनं स्वखर्चानं करून द्यावी अशी सकल जैन समाजाची, राहुरी शहर आणि समस्त भारतातील संपूर्ण जैन समाजाची अशी मागणी आहे. 16 एप्रिल 2025 रोजी विलेपार्ले येथे जैन मंदिरावर जी कार्यवाही झाली, जैन मंदिर उद्ध्वस्त करण्याची कार्यवाही झाली, त्याचा सर्वप्रथम मी राहुरी सकल जैन समाजाच्या वतीने निषेध करतो. हे कृत्य ज्या अधिकाऱ्यांच्या हाताने झालं, ज्या हॉटेल व्यावसायिकासाठी झालं, तरी त्याची सखोल चौकशी होऊन जैन समाजाला न्याय मिळावा. जैन समाज हा कायम शांतताप्रिय व अहिंसाप्रिय राहिलेला आहे, तरी याची सखोल चौकशी होऊन समाजाला न्याय मिळावा व शासनानं हे पाडलेलं मंदिर शासनाच्या खर्चानं आहे त्या तशी परत बांधून देण्यात यावं अशी सकल जैन समाजावतीने मी मागणी करीत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.